मुंबईमध्ये बिर्याणीनंतर कलिंगड खाऊन एका कुटुंबाची धक्कादायक घटना घडली। सुरुवातीला वाटलं कलिंगडामध्ये दोष होता, लोक घाबरले, कोणीही कलिंगड खात नव्हतं। पण काल जेव्हा कलिंगडाच्या तपासणीचा रिपोर्ट आला तेव्हा समजलं कलिंगडात काहीच प्रॉब्लेम नव्हता। तिथूनच ही केस फिरली होती। पण आज जेव्हा या कुटुंबाच्या घरातील मोबाईल जप्त करण्यात आला तेव्हा त्या मोबाईलमध्ये जे दिसलं, जो पुरावा सापडला, त्याने हे प्रकरण उलटं फिरलं। फक्त 25 लाख रुपयांसाठी कुटुंबाने जीवन संपवलं। कुटुंबाने घेतला टोकाचा निर्णय। नवरा बायकोचं एक असं जुनं गुपित घटना याच्यामध्ये समोर आली। नवरा बायकोचं एक असं लफडं, एक असं प्रकरण याच्या समोर आलं, ज्याने या प्रकरणाचं सत्य भलतंच निघालं। खरं तर ही घटना घडून 15 दिवस जवळपास होत आलेत, पण दररोज या घटनेमध्ये नवीन ट्विस्ट येत होता। पहिल्या 2 दिवसात कलिंगडाला दोषी ठरवण्यात आलं, कलिंगडाचा रिपोर्ट आला, कलिंगडाचा दोषमुक्त झाला। त्यानंतर 2019च्या एका केसची चर्चा सुरू झाली, ज्यामध्ये अब्दुल्ला डोकाडिया हे त्या केसचे साक्षीदार होते आणि म्हणून त्यांना साक्ष देऊ द्यायची नाही म्हणून त्यांना संपवलं। अशा प्रकारची चर्चा ही प्रकरण झाल्यानंतर 4-5 दिवसांनी झाली। पण आज असा एक खुलासा झालाय, असा एक धक्कादायक खुलासा झालाय, जो मोबाईलच्या माध्यमातून झालाय। नवरा बायकोचं एक असं गुपित उघडकीस आलंय की ज्यामुळे हे प्रकरण उलटं फिरलं। ही कहाणी फसवणुकीची वाटत होती, घातपाताची वाटत होती, अन्नातून बाधा झाल्याची वाटत होती, पण आता यांनी स्वतःच तो टोकाचा निर्णय घेतला गेलाय। अशा प्रकारची तिसरी सगळ्यात भयानक शक्यता समोर आली। मग यांनी तो निर्णय घेतला, याचा मागचा मास्टर पॉइंट कोण? नवरा बायकोचं जुनं लफडं नेमकं काय समोर आले की ज्यामुळे या प्रकरणाचं चित्र नेमकं फिरलेलं आहे? खरंच यांचा गेम कोणी केला का? कलिंगड तर निर्दोष आहे, पण कोण आहे या प्रकरणाचा मास्टर माइंड? काय धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे? नवरा बायकोचं ते रहस्यमयी प्रकरण नेमकं काय आहे? नेमकं काय प्रकार घडला? बायकोने नेमकं असं काय केलं? या कुटुंबाला नेमका हा निर्णय घ्यायला कोणी भाग पाडला? त्या बायकोचा नेमकं काय हात होता? काय जुनी कहाणी मोबाईलमधून समोर आली? सगळं सत्य आता आपण जाणून घेतोय। पहा, 25 एप्रिलचा दिवस होता, शनिवार होता। त्या दिवशी संपूर्ण देशाला हादरवणारी घटना मुंबईत घडली। मुंबईच्या पायधुनी भागात राहणारे अब्दुल्ला डोकाडिया यांची पत्नी आणि 2 मुली यांनी त्यांच्या भावाच्या कुटुंबाला बिर्याणी खाण्यासाठी आमंत्रित केलं होतं। तब्बल 9 जणांनी बिर्याणी खाल्ली, भावाचं कुटुंब निघून गेलं। त्यानंतर डोकाडिया त्यांची पत्नी आणि 2 मुली यांनी कलिंगड खाल्लं आणि पहाटे सुरू झाला तो त्रास। कुटुंब काही वेळातच संपलं, लोक घाबरले, लोकांनी कलिंगड खाणं बंद केलं। कलिंगडाचा रिपोर्ट आला, कलिंगडात दोष नव्हता। मग घरातल्या 11 वस्तू तपासण्यात आल्या, थेट पाण्याचा माठही तपासला, केमिकल कशातच नव्हतं। आता अन्न फळावरून संशय तिसरीकडे गेला, अन्नात काही नाही, म्हणजेच या कुटुंबाचा गेम झाला होता। मग गेम कुणी केला? अशा प्रकारची चर्चा सुरू झाली होती आणि तेवढ्या 2 दिवसापूर्वी 2019च्या त्या केसची बातमी व्हायरल झाली। एका बिल्डरची केस होती, त्या केसमध्ये डोकाडिया मुख्य साक्षीदार होते आणि त्यांची साक्ष देणार होते आणि त्याचा निकाल लागणार होता आणि म्हणून त्यांचा काटा काढला, अशी चर्चा सुरू झाली होती। पण तेवढ्यात मोबाईल जप्त करण्यात आला आणि मोबाईलमधून जे सत्य समोर आलं त्याने या प्रकरणाची दिशा फरली। पती पत्नीचं एक असं जुनं प्रकरण समोर आलं, बायकोचा एक असा धक्कादायक प्रकार समोर आला, ज्यामुळे कुटुंबाने घेतला टोकाचा निर्णय, ज्यामुळे या प्रकरणात मोठा ट्विस्ट आलाय। खरं तर अन्न व औषध प्रसाधन किंवा या घरातले नमुने जेव्हा गोळा केले, बिर्याणीचा तांदूळ जमा केला, मसाले, चिकन राहिलेलं, बिर्याणी सगळं, टरबूज सगळं जमा केलं, पाण्याचा माठही सोडला नाही, सगळं तपासलं गेलं। दुसऱ्या एका टीमने या शरीरांची, म्हणजे हे जे लोक होते यांच्या शरीरांची आतून तपासणी केली। तर तपासणी करताना यांच्या शरीरात एक असा घटक आढळला, एक असं रसायन आढळलं, जे रसायन सहजासहजी कुणाला मिळत नाही। हे कॅन्सरच्या याच्यामध्ये वापरलं जातं, हे कुणाला मिळत नाही। मग हे कसं काय मिळालं? तपासणी केल्यानंतर जे केमिकल त्यांच्या शरीरात सापडणं, हे कुणाला मिळालं नव्हतं। हे कुणी मिळवलं? कोण होता याचा सूत्रधार? स्वतःच केमिकल घेतलं होतं। अखेर पोलिसांनी शोध घ्यायला सुरुवात केली। 2019ची अब्दुल्ला एका मोठ्या बिल्डरच्या विरोधात फसवणुकीच्या प्रकरणात साक्षीदार होते। गुन्हा दाखल होता, निकाल लागणार होता, म्हणून त्यांचा काटा काढला, असा पहिला संशय आला। मोबाईल जप्त झाला आणि मोबाईल आलं ते धक्कादायक उघडकीस। तो नवरा बायकोचा प्रकार, नेमकं बायकोने काय केलं? त्यामुळे तपासाची दिशा बदलली। या प्रकरणात नवा कसा काय आला? पोलीस त्यानंतर पहिले काही सापडत नव्हतं, मोबाईल जप्त केले, त्यातले चॅट मेसेजेस, कॉल सगळे डिलीट केलेले होते, सगळे रिकव्हर केले आणि त्यानंतर एंट्री झाली नव्या पात्राची। एका नव्या व्यक्तीचं नाव म्हणजे हमीदा शेख, व्यावसायिक मेकअप आर्टिस्ट, अमेरिकेत राहत होती। आता तुम्ही म्हणाल अमेरिकेत राहणारी बाई
आई आणि या कुटुंबाचा काय संबंध, तोच संबंध या प्रकरणाची आहे. ही जी हमीदा होती मेकअप आर्टिस्ट काम करत होती अमेरिकेत, तिचा परिचय आफताब नावाच्या व्यक्तीचा झाला. आफताब आणि हमीदा हे जवळ लांबचे नातेवाईक. फेसबुकवरून मैत्री वाढली, प्रेमात झालं. ही गोष्ट 15 वर्षापूर्वीची आहे. खरं तर आफताब आधीच विवाहित होता. हमीदाशी विवाह करण्याची तयारी दाखवली. आफताब आणि हमीदा यांच्यामधलं जे प्रकरण होतं त्यात अब्दुल्ला डोकाडिया यांचा संबंध येणार होता आणि त्या संबंधातून या प्रकरणाचा संशय बळावणार होता. तोपर्यंत हमीदा आणि आफताब यांच्यातलं प्रेम वाढत होतं. आफताब आधीच विवाहित होता. त्याने हमीदाला सांगितलं की माझं बायको पटत नाही, तिला घट देणार आणि तुझ्याशी निकाह करणार असं सांगून त्याने हमीदाचा विश्वास जिंकला. आफताबचा रिअल इस्टेट व्यवसाय होता. तो अत्यंत डबडबेला आलेला. त्याला पैशाची गरज. 2019 मध्ये त्याने हमीदाकडे 50 लाखाची मागणी केली. हमीदाने 25 लाख दिले. तोपर्यंत लग्न झालं नव्हतं आणि इथे झाली अब्दुल्ला यांची. आफताबने हमीदाकडून 25 लाख रुपये घेतले. खरे ते पैसे घेण्यासाठी अब्दुल्ला डोकाडिया यांना पाठवलं. इथून सगळा गेला फिरला. मग नेमकं या प्रकरणात काय घडलं? होता तो मास्टरमाइंड. कोणी आटोपचा घ्यायला पाडला. हमीदा आफताब बिल्डर. प्रकरण काय होतं? 2020 मध्ये हमीदा अमेरिकेतून भारतात आली. आफताबची लग्न केलं. तिला लवकरच समजलं आफताब तिला लुटतोय. तिच्याकडून 10 लाख रुपये कळले. तिला समजलं तिला फसवतोय. त्याच्या आडून फसवणूक करतोय. तेव्हा 2020 मध्ये तक्रार दाखल केली. त्या तक्रारीने अनेक गुन्हे दाखल केले. या सगळ्या कायदेशीर लढाईत अब्दुल्ला डोकाडिया नाव आलं. तर ते 25 लाख रुपयांचा विषय होता आणि अब्दुल्ला डोकाडिया हेच त्याचे साक्षीदार. कारण की अब्दुल्ला डोकाडियाच्या हातामध्ये हमीदाने पैसे दिले होते. अब्दुल्ला डोकाडियाला पैसे घ्यायला पाठवलं होतं. त्यामुळे ते साक्षीदार बनले होते. कोर्टात साक्ष दिली असती तर आपल्याला जन्मठेप शिक्षा अटळ होती. तपासाचा ट्विस्ट आला जो कोणाला अपेक्षित नव्हता. पोलिसांना मोबाईलमध्ये असे काही मेसेज सापडले जे आपल्या पहिल्या पत्नीशी संबंधित होते आणि तेच नवरा बायकोच्या त्या प्रकरणाचा एक संबंध जोडला गेला. आफताबाची त्यांची पहिली पत्नी ज्यांच्यात वाद असल्याचा आफताब सांगत होता. पण ते या प्रत्यक्षामध्ये एकत्र होते. फोनमध्ये नेमकं काय सापडलं? गुपित काय समोर येतं? मास्टरमाइंडचा खरंच चेहरा समोर आला का? मोबाईल तपासला की आपल्या पहिल्या पत्नीला हमीदाबद्दल माहिती होतं. आफताबने तिला विश्वासात घेतलं. तो हे सगळं पैशासाठी करतोय असं त्याने तिला जुन्या पत्नीला सांगितलं. हमीदाची उघडकीस आली जेव्हा आपल्या पहिल्या पत्नीचा आणि त्याचा संबंध देखील उघडकीस आला. तोपर्यंत अब्दुल्ला डोकाडिया आहे तोपर्यंत आपली सुटका होणार नाही. त्यामुळे त्यांनी रचला की काय अशी शंका आता आल्याची चर्चा झाली. अब्दुल्ला डोकाडिया या प्रकरणात काही दोष नव्हता. एकमेव व्यवहाराचे साक्षीदार होते. पण खरं तर या प्रकरणाची सुई आता आफताब हमीदा आणि आफताब यांच्या पुण्याकडे वळाली आहे. खरं तर आपला उद्देश कोणालाही आरोपीच्या पिंजऱ्यात करणं नाही, पण सुरू असणाऱ्या चर्चांना देणं एवढंच आहे. सध्या आता या मोबाईलमधून सगळ्या गोष्टी रिकव्हर होत आहेत. सध्या या प्रकरणाची जी तिसरी बाजू आहे तर ती पुन्हा एकदा ओपन झाली आहे. खरंच 25 लाख रुपयांसाठी या कुटुंबाने हा टोकाचा घेतला का? की दुसऱ्याच्या काय कारण होतं? आता तिसरी चर्चा त्या बळावत आहे. आता मोबाईल मधला डाटा मेसेज चॅट फोटो रिकव्हर होणं सुरू आहे. अतिशय वेगाने आता आपल्याला समजणार आहे ही एक प्रकारे दुर्दैवी घटना होती. गेम प्लॅन केला होता की टोकाचा निर्णय स्वतःच घेतला होता. तोपर्यंत टरबुजामुळे खाल्ल्यामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झाले आता त्याची भरपाई करणार हे देव जाणून. आता काय मत आहे? कमेंट कळवा. चॅनलला नवीन सबस्क्राइब करा. धन्यवाद.